नाही नाही, आपल्याला काय फरक पडतो? मिळतात पण तुमच्या इतके नाही. अहो सरकारीत कुठे आला एवढा पैसा? बोलूया. सगळीकडे आकडे वाढतायत, मग तुमची पीएससी एवढी शांत कशी? अगं लोकांचा विश्वासच आहे. सरकारी दवाखान्यात छोटं मोठं दुखणं घेऊन गेलं तरी कुणी कान लावत नाही. कोविड कुठून बरा करणार आहे? काहींचा तर असा समज आहे की आम्ही आकडे वाढवून सांगतोय. अगं इतकंच काय, तर आकडे वाढावेत म्हणून आम्ही पेशंट मारतोय सुद्धा. कोविड पेक्षा अफवा जास्त लवकर पसरत आहेत. हे जरी खरं असलं तरी सरकारी दवाखान्यात नीट उपचार मिळत नाहीत, हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल. बर, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या दवाखान्यातील स्वच्छता आणि स्टाफ कडून मिळणारी प्रेमळ वागणूक. एका शासकीय डॉक्टरची बायको असून इतकं खरं बोलणं बरं नाही बरं का. आणि उरला प्रश्न स्वच्छतेचा, तर आता पहिल्यासारखं नाही राहिलं. ट्रीटमेंट तर सेम आहे ना, औषधं तीच आहेत. पॅरासिटामॉल खाल्ल्यावर तापच कमी होतो, मग ती वळी सरकारीतली असो वा प्रायव्हेट मधली. एवढा विश्वास आहे ना तुमचा सायन्सवर? अगं डॉक्टर आहे मी. मग तुम्ही डॉक्टर असून आपल्याला अजून मुलगा होत नाही? आपण इतकी ट्रीटमेंट घेतली, त्याचं काहीच का झालं नाही? अगं काही बाबतीत सायन्सचाही नाईलाज असतो. पण हा, जिथे आम्ही काही करू शकत नाही तिथे देवही काही करू शकणार नाही. नाहीतर तू लगेच सुरू होशील, जिथे सायन्स संपतं तिथे देव सुरू होतो वगैरे. आणि किती करते देवाचं? उपवासाने फक्त डायजेशन सुधारतं, याहून जास्त काही नाही होत. काहीतरी आहे ना फायदा. आणि हो, मी अगदीच देवभोळी नाही. हा म्हणजे तो दगडात नाही हे मलाही मान्य आहे, पण म्हणून त्याचं अस्तित्वच नाकारता येत नाही ना. देव स्वीकारण्याला माझा विरोध नाही, मग माझ्या नाकारण्याला तुझा विरोध का? लेट इट बी, मला उशीर होतोय जायला. काय झालंय, प्रायव्हेट वाल्यांनी स्वतःला वाचवायला हॉस्पिटल्स आणि क्लिनिकला कुलप लावलेत. त्यामुळे कधीच सरकारीतनं येणारी सुद्धा आता आमच्याकडेच येत आहेत. आणि कसं आहे, अशा भयंकर व्हायरस, ऐकतेस ना, अशा भयंकर व्हायरस मध्ये डॉक्टरांशिवाय कुणावरच विश्वास नाही बरं का लोकांचा. आम्ही नसू तर रोज कितीतरी माणसं मरतील. चावी. कधीतरी पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह माणसं मरण्याच्या काळात कसं राहायचं? पॉझिटिव्ह. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका पॉझिटिव्ह. लेखक नितीन पवार, दिग्दर्शक ऋतुजा पवार, नेपथ्य हर्षल कांबळे, संगीत मंदार पाटील, प्रकाश योजना ऋतुजा पवार. विशेष आभार प्राचार्य कॅप्टन महेश गायकवाड सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष निलाके सर आणि सर्व सदस्य. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे सादर करीत आहोत पॉझिटिव्ह. ही इतकी गर्दी? अहो सर, काल परवा आपल्याला सुट्टी होती ना, त्यामुळे पेशंट वाढलेत. आपल्याकडच्या सगळ्या सुविधा सुद्धा अपुऱ्या पडायला लागल्यात. अक्षरशः पेशंटला बेडच्या खाली सुद्धा झोपावं लागतं. ऑक्सिजन सुद्धा कमी आहे. सर, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर पेशंट अशाने मरतील. त्यांचं काय व्हायचंय ते होऊ द्यात. तुम्ही मास्क घातल्याशिवाय कोणाजवळ जाऊ नका. आपल्याच लोकांना इन्फेक्शन झालं तर आपण काय करायचं? मग काय करायचं सर? पेशंट अशी मरताना बघत बसायचं. डॉक्टर! अहो बाई, डॉक्टर कुठे आहे ती? बोलवा की त्यासनी. माझं म्हातारं कसं करतंय बघा की. बोलवा की त्यासनी. सर, सर ते राहू द्या. आधी ते पेशंट तपासा, त्यांना तुमची गरज आहे. तुम्ही नर्सिंग करून नर्स झालाय की सरकारी खात्यातल्या वशिल्याने? तुम्हाला बेसिक गोष्ट कळत नाही? हा व्हायरस सायन्स बेस्ड आहे आणि सायन्स कुणाला सोडत नाही. व्हायरसला कळणार आहे का समोरचा डॉक्टर आहे बाबा, त्याच्यावर कुणी उपास तपास केले, चांगले कर्म केले, त्याला सोडून द्याव्यात. डॉक्टर! लेट्स सी. आपल्या फील्ड मध्ये असं इमोशनल होऊन चालत नाही. चला.
आधी सगळ्यांनी मास्क लावा. आणि या लहान मुलीला का आणलंय तुम्ही इथं? आई बाप मेले तिच. आम्ही दोघं सांभाळतोय तिला. तिला कोणापाशी सोडून यायचं? 4 दिवस झालं म्हातारं कितपत पडलं होतं. हिला बी रोग झाला असेल म्हणून घरात ठेवून घ्यायला कोण तयार नाही, म्हणून इकडे घेऊन आली. ऑक्सिजन कमी आहे. तात्पुरते उपाय करतो, पण इथे बेड शिल्लक नाही. कंडिशन क्रिटिकल आहे, त्यामुळे सातारला न्यावं लागेल. अहो एकली कशी घेऊन जाऊ मी ह्यासनी? आणि तिकडे खर्च कुठनं करू? नर्स, ॲम्ब्युलन्स. सर ॲम्ब्युलन्सची तर याहून वाईट अवस्था आहे. त्यांना इथंच ठेवावं लागेल आजचा दिवस. आजी, तुम्हाला ही टेस्ट करावी लागेल. आणि हो, पेशंटच्या जास्त जवळ जाता येणार नाही. मला काय होतंय तवा? मी अजून मस्त कमकी आहे. खमकी माणसं जास्त लवकर गेली. आजी, हट्ट करू नका. नर्स, त्या दोघांची टेस्ट करून घ्या आणि मुलीला क्वारंटाईन करा. हो सर. चला आजोबा. सावकाश. चल बाय. अजय जा. या सगळ्याचा इथं काहीच उपयोग नाही. असं कसं? गेली 35 वर्ष इमानीत बारी वारी केली मी. जायची बारी आली की वारी कामाला येत नाही. पेशंट फक्त गोळ्या औषधांनी बरे होतात. आणि जे बरे होणार नाहीत त्यांना कुणीच वाचवू शकत नाही. इथं का आणलंय तुम्ही यांना? इथं काहीच सुविधा नाहीत. ऑक्सिजन सुद्धा कमी शिल्लक आहे. असं कसं? एवढं लांब आलोया. काहीतरी केलंच पाहिजे. तुम्ही चेक तरी करायला. चेक करा. सर या गेल्यात. म्हणजे मेली. अशी कशी मेली? छातीवर तापत्या. नेट लाईटचा करंट द्या तिला. कुठं तिला काय पेशंट मरताना करायचे असतं. यांना मरून बराच वेळ झालाय. मरून बराच वेळ झाला. असं कसं होईल? आता तर आम्ही बोलत होतो. म्हणजे ती काय उत्तर देत नव्हती. मिस्टरशी बोलत होतो. आजारी म्हणून गप्प वाटली मला. मेली कशी मध्येच? तुम्ही तर काही केलं नाही ना तिला? का तुम्हीच काहीतरी केलं? तुम्ही यायला उशीर केला. इथं यायच्या आधीच जीव गेलाय त्यांचा. तिच्यापेक्षा माझं जास्त केलंय. मला घेऊन फिरण्यात आठ दिवसापूर्वी रात्री अचानक तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. इथल्या प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन आलो. बारक्या गाडीवर टाकून. बारको एक बी डॉक्टरला दारू काढलं नाही. प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सने सातारला नेलं. रेमडेसिवीर ब्लॅकने घेतलं. 4 दिवसात 2 लाख रुपये बिल झालं.
शेती विकली, घर बी गेलं. आता बायको वाचली तर कुठण्याची पण हातात घेऊन फिरत राहिलो. गावात घेतलं नाही का जाळायला जागा दिली नाही. म्हणजे तुम्ही मैत हातात घेऊन फिरताय? मग काय करू? काय करू मग? मला माहित होत ते माझ्या हातातच मिळले. पण सरकारीत मिली तर निदान अंतिम संस्कार सरकार करत, म्हणून इथे घेऊन आलो. डॉक्टर, तिला स्मशानात न्या आणि मला श्वास घ्यायला ऑक्सिजन द्या. माझा नवरा बी असा जाईल ना हो. अहो यांच्याकडे होतं पैसा खाजगी जायला, आम्ही गरिबांना कुठे जायचं? माझ्या म्हाताऱ्याला वाचवा डॉक्टर. अहो कुणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही बघा. सकाळी उठत, भाकरी तुकडा खात, मज घेऊन डोंगराला जात, माघारी आलं की इटलाचा जप करीत झोपून जात. माळकरी माणूस आहे व. अव कोणाची लांडी लबाडी नाही का चोरी मारी नाही बघा. म्हशीच्या दुधातनं 4 पैसे येतात त्याच्या बाबत बघा आमचं. तुम्हाला सरकार देत त्याच्या भागत असेल ना व तुमचं बी. हो म्हणजे भागत तसं पण म्हणूनच तिथं घेऊन आली बघा. आमच्या बाजूची शांताका म्हणत होती त्या खाजगीतल्या लुटत्यात म्हणून. डॉक्टर आणि औषध दुकानवाल्यांनी मैताच्या टाळूबाचं लोणी बी सोडलं नाही. मराठीतून स्वतःची घरं भरली. म्हणून म्हाताऱ्याला इथं घेऊन आली बघा. म्हणलं तुम्हाला सरकार देते म्हणल्यावर तुम्ही कशाला ह्यातनं पैसे खाल आणि इलाज बी फुकट होईल. पण दुधाच्या पगारात खाजगी जगलं असतं का म्हातारं? त्याला जगवा बर का डॉक्टर. नर्स, तुम्ही या मुलीला बाहेर काय हो दिलं? तिला आणखी काय झालं तर तुम्ही काय करणार? आधी आत घेऊन जा तिला. तिला खायला द्या का? पोरगीला भूक लागल्या व माझ्या पोरीला भूक लागल्या. भूक लागल्या. नर्स प्लीज. अहो मास्क का काढताय? खा बाळा. रोज आजी बरवती, एकली तवा जेवली नाही. तू बरव की. नर्स कीप सोशल डिस्टन्स. अहो ती ही इन्फेक्टेड असू शकते. शिवाय आजी आहेत, त्यांनी हिला भरवलं म्हणजे हिला त्रास असणारच.
हे बघा, तुम्हीच असं वागलात तर काम कसं करणार आपण? आणि मुळातच हे आपलं काम नाही. सगळंच काम म्हणून नसतं करायचं सर, माणूस म्हणून पण काहीतरी असतंच की. अहो काय होतंय तुम्हाला? अहो डॉक्टर सर, अहो काय होतंय तुम्हाला? अहो बाई इकडे या की, अहो म्हातारी कसं करतंय बघा की. गणेश आलो. प्रेमिणीशीवर घ्या. अहो माझ्या बॅगेतून घ्या. आणा लवकर. सॉरी आजी. अहो माफी कसली मागताय? इटल्या पाशी गेलं म्हातार. आता त्याची काळजी नाही बघा. नुसतं उठलं की गुडघं दुखते, ताप येतो, यावं होताय तावं होताय. आता कायमचं गपगार पडलं का नाही? अहो त्याचं आयुष्यात तेवढं होतं. तुम्ही तुमचं सगळं प्रयत्न केलं की. सर सगळे प्रयत्न उठा की. तुमच्याशिवाय कोण आहे बा मला? उठा की. आजी या. राख राख झाले खळ पेटली सुडी, पुन्हा जीव पेरलाया बरडावरी. पोटलान पाठ झाली एक हिजरी, काळजात आली नाही कधी फितुरी. निखाराची वाट ही जरी, उधळीन जीव तुझ्या पायी. मानस उधळीन जीव तुझ्या पायी, उधळीन जीव तुझ्या पायी. मानस उधळीन जीव तुझ्या पायी. काळजात कळवळाली लेकी अंतरी, सावली तुला धरून गोरी बाभळी. काळोखात लाट 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 माखली जरी, ज्योत पेटले विधापुढे. उधळीन जीव तुझ्या कमी होणार नाही तोवर पोलीस घरी जायचं नाही. मग महिना लागू किंवा 2 महिने, नाहीतर वर्ष.
हळूहळू वाढतोय, पण आराम करावा लागेल. तुमचा विठ्ठल माफ करेल का मला? राहू द्या तुम्हाला. यंदा वारी चुकली, पण पुढच्या वर्षी नक्की जा. सर, सोशल डिस्टन्स. हा डिस्टन्स तर संपवायचा आहे. तिचार टिळा मस्तकी दूर गेलेलो भसार जळाली भीती. लावलाय मोतीचार टिळा मस्तकी. गोळ्या खा, काळजी घ्या. हो. काय ग? काय झालं? अगं बोल की. डॉक्टर काका वरडत्यात. असं वागता तुम्ही लहान मुलांशी? मग बरं आहे की आपल्याला मूल नाही तेच. बाळा, अगं मी आपल्याला मूल नाही, त्यामुळे लहान मुलांचा स्पर्श काय असतो हे कधी अनुभवताच आलं नाही. कमी वयात जबाबदारी पडली की माणसं अवेळी मोठी होतात, आणि एकदा का मोठं झालं की पुन्हा लहान नाही ना होता येत. मग आता व्हा, निदान ही तेचपर्यंत तरी. तिचे आई वडील तिला नसतानाच गेले. तुम्हाला असं बघून ती सुद्धा होईलच की अवेळी मोठी. बाळा सांग, काय करायचं तुला? तू म्हणशील ते घेऊया, सांग. नाही ना ग, तुम्ही वरडता. आजपासून नाही ओरडत. उठ, सांग काय करायचं आपण. उठ उठ उठ. मी डॉक्टर, तुम्ही पेशंट. येस, तुम्ही डॉक्टर, मी पेशंट. तुम्ही मला तपासा. नर्स, तुम्ही या मुलीला बाहेर काय येऊ दिलात? तिला आणखी काय झालं तर काय करणार आहात तुम्ही? तिला पहिला घेऊन जा. आजी, तुम्हाला ही टेस्ट करावीच लागेल. आणि हो, त्याची जास्त तुला जात येणार नाही. इथे काय नाही तुम्ही यांना, इथे काय सुविधा नाहीये. बाळा, या पुढे असं कधीच नाही बोलणार कुणाशी. आणि आणि आपण दुसरं काहीतरी खेळूयात ना. मला सांग, तुला काय आवडतं? तुला लपाछपी आवडते? मग खो खो, कबड्डी, क्रिकेट, लवकर तरी कबड्डी. आवड. मला आवडायची कबड्डी. आणि माझ्यापेक्षा अण्णासनी आवडायची. अण्णा जर जरा टाळ वाजवायचं, मग मला लस रुपयाचा. ये साईड एक गिडी पार करत गेले. कबड्डी 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 शेवटच्या कडे जायला. कबड्डी 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 कबड्डी. मी काय वाटतं तरी शिक्षू लागली. जा. आता तिथं चक्कर पडलं. मग ती स्पर्धा अर्धीच राहिली. पुन्हा नाथ ऋणाला खेळून राहिले ती. कवा सुटलं नाही. ते मेलं तेव्हा माणसं म्हणत होती मुंबईत कुठला तरी रोग झाला होता, कवाच न बरा होणारा. त्याच्यामुळे आयला बी झाला. मागोमाग आई बी गेली. पण मी वाचली. मला बी त्यांच्याकडे जायचंय. आज तिथं जाऊन शेवटची एंट्री टाकायची आहे. सर, आजी निघाल्यात. आजी, आजी काय करताय? आजी, जाऊ दे मला. ऐका माझं. चल माग.
आजी जाऊ दे म्हणलं ना. आजी अहो काय करताय हे? तिला घरी घेऊन जाते माघारी. कुठं आहे ती? तुम्ही इथून बाहेर गेलात तर तुमचं आजारपण वाढण्याची शक्यता आहे. त्याच तर ब्या वाटतंय आता. मला काय झालं तर तिचं कसं होईल? जीवाची फायद्यावर तिची काहीतरी सोय करते की आणि माघारी येते. देव काय नातीचं सरळ झाल्याशिवाय मला मरण द्यायचा नाही. मला भरोसा आहे माझ्या इथलावर. आहे ना भरोसा? पाठवतो. बाळा चल. पाठवतो म्हणजे माझ्या घरी पाठवतोय. तुम्ही बरे होईपर्यंत. आता तरी थांबाल ना? आजी जा इकडं. थांब बया. मला भेटलीस तर डॉक्टर तुला पुन्हा घरात घ्यायचा नाही. भेटली नाहीस तर घेणार नाही. अजय चल. जा नीट राहा आणि ताप देऊ नकास त्यासनी. डॉक्टर आता काय? रंगी तुझ्या सोहळ्याच्या आव 32 वर्षाची वारी होती. मला वाटलं यंदा चुकत्या का काय, पण यंदाची बी वारी चुकली नाही. आजी तुम्हाला काही होऊ देणार नाही आजी आम्ही. तुम्ही आलात आणि मला माझी माणसं भेटली. नाहीतर आई बाबा गेल्यापासून इतकी माणसं मरताना बघितली पण कधीच काही जाणवलं नाही. आजोबा गेल्यावर मी भानावर आलो. आजी तुमचा म्हातारा गेला विठ्ठलाजवळ. पण मी या म्हातारीला जाऊ देणार नाही. नर्स काळजी घ्या आजींची. आजी आजी डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. सर आपल्या फील्ड मध्ये असं इमोशनल नाही चालत. जवा सारच थांबल तवा सोडलं मी हात. खेळू लागली विठ्ठला मला रिकामीर वाट. खेळू लागली विठ्ठला मला रिकामीर वाट. मारल्या मी अनवाणी मग किती
येर झाऱ्या मारल्या मी अनवाणी मग किती येर तिची आजी गेली. अगं आता ही आपल्याकडेच राहणार, आपली मुलगी म्हणून. पण मला एक समजलं नाही, तिचे रिपोर्ट इतके नॉर्मल कसे काय? म्हणजे त्यांच्या सोबत राहून हिला कसं काहीच झालं नाही? सगळं सायन्समुळेच घडतं. देव कुठे तेव्हा? देव आहे की नाही माहित नाही, पण आपण माणसं आहोत हे विसरून नाही ना चालणार. आज घावली घावली तुझं खेळायचं राहिलं होतं ना, चल टाक एंट्री.